नमस्कार, मी लतिका. आज मी तुम्हाला जेवताना तोंडी लावायसाठी पापडाचा चटकारा बनवून दाखवणार आहे. त्यासाठी बघा वाडगं घेतलेलं आहे. मीडियम आकाराचे 2 कांदे घेतलेले आहेत. एकदम बारीक कापायचे. ह्याच्यापेक्षा जरी बारीक कापले तरी चालू शकतात. अर्धा टोमॅटो घेतलेला आहे. थोडंसं सॉफ्ट आहे. सॉफ्टच घ्यायचं, थोडंसं जास्त असं कडक वगैरे घेऊ नका. चवीप्रमाणे मीठ टाकायचं. अर्धा चमचा हा मसाल्याचं पूर्ण साहित्य तुम्हाला खाली रेसिपी खाली लिहून दिलं जाईल. पहिले ह्याला काय करायचं माहितीये का, चांगलं चमच्यानं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. असं मस्त असं मिक्स केलेलं आहे. ह्या चमच्याच्या मापानं 1 चमचा भाजून मोठे मोठे कुटून घेतलेले शेंगदाणे आहे, ते पण चांगले मिक्स करायचे. उडदाच्या डाळीचे बघा छोट्या आकाराचे 3 पापड मी तळून घेतलेले आहेत तेलामध्ये. तुम्ही भाजून जरी घेतले तरी पण चालतील. जास्त बारीक करायचे नाहीत आपल्याला, थोडेसे असे मोठे मोठे टाकायचे. आणि हे कधी पण ना जेवायच्या टायमालाच करायचं. जरी सगळं साहित्य कालवून ठेवलं नाही तर पापड आपण जेव्हा जेवायला बसतो ना तेव्हा जरी मिक्स केले तरी चालतील. हे मिक्स करून घेते. छोटी एक पळी मी तेल गरम करत ठेवलं होतं, गरम करून घेतलेलं आहे. हे तेल आहे शेंगदाण्याचं तेल. ह्याच्यामध्ये एकदम थोडंसं आपल्याला टाकायचे जिरं, थोडंसं एकदम हिंग, कढीपत्ता तुकडे करून घेतलेले आहेत, एक मिरची उभी कापून तिचे पण तुकडे करून घेतलेले आहेत, आणि छोट्या आकाराचं 1 चमचा मिरची पावडर, कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे. मिक्स करून घेऊया. मिक्स करून घेतलेलं आहे. हे काय करायचं तर आपल्याला पापडावर ओतून घ्यायचे गरम गरमच. मिक्स करून घेते. मस्त असं बघा मिक्स केलेलं आहे. ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला एकदम ह्या चमच्याच्या मापानं अर्धा चमच्याला बी कमी असा लिंबाचा रस एवढा तुकडा घेतलेला आहे. ह्याच्यापेक्षा जास्त नाही टाकायचं, कारण जी आपण ती पावडर टाकली होती ना त्याच्यामध्ये चाट मसाला, आमचूर पावडर आहे, वरून थोडीशी कोथिंबीर. हे सगळं साहित्य मिक्स करून तुम्ही नंतर जरी पापड चुरून जरी त्यात टाकले ना तरी चालेल. अशा पद्धतीनं हा पापडाचा चटकारा करून खायचा. गरमीच्या दिवसात काय होतं, जेवण जात नाही, नुसतं पाणी पेव वाटतं. तर त्यापेक्षा तुम्ही ना जेवताना ना असं काय केलं ना तर पोटभर जेवण पण जाईल. एकदम झटपट रेसिपी दाखवलेली आहे. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.